सरकारने लागू केलेल्या आर्थिक आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हणजेच की आज ऐतिहासिक निर्णय दिला। आर्थिक वैध असून हे आरक्षण घटनाविरोधी नसल्याचा निर्वाळा घटनापीठाने दिला आहे। मावळते सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे। सरन्यायाधीश उदय लळित यांचा आज कामकाजाचा शेवटचा दिवस आहे। केंद्र सरकारने 103 वी घटना दुरुस्ती करून सवर्ण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी 10% आरक्षणाची तरतूद केली होती। 5 न्यायमूर्तींपैकी 3 न्यायमूर्तींनी आर्थिक आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला। या निर्णयामुळे देशात आर्थिक आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सरन्यायाधीश उदय लळित आणि न्यायमूर्ती रवींद्र भट यांनी आर्थिक आरक्षणाविरोधात निकाल दिला हा विशेष। केंद्र सरकारने लागू केलेले आर्थिक आरक्षण वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर राजकीय वर्तुळात यावर प्रतिक्रिया येत आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आनंद असून या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ भाजप नेते व राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हा निर्णय इंटेलेक्चुअल करप्ट अर्थात बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णयाची टीका केली आहे। कास्टलेस सोसायटीकडे जाण्याची परिस्थिती असताना आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक निर्माण करणे हे संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे। संविधानाची ही घटना दुरुस्ती परिच्छेद 367 च्या विरोधात आहे। हा सर्वोच्च न्यायालयाचा नव्हे तर घटनापीठाचा निर्णय आहे। या निर्णयाने मागच्या दराने मनुस्मृती केली आहे अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली। मराठा आरक्षण चळवळीचे नेते विनोद पाटील यांनी निकालाचे स्वागत केले। आम्हाला सातत्याने 50% मर्यादेचे काय होणार याची भीती वाटत होती, पण हा निकाल पाहिला तर त्याच्या स्पष्टपणे 50%ची मर्यादा ओलांडून 10%चे आरक्षण स्वीकारले आहे। त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा फेरविचार होणे गरजेचे आहे। पुनर्विचार याचिकेत आम्हाला याचा आधार घेता येईल असे विनोद पाटील यांनी म्हटले। या निर्णयाचा आधार घेत मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेत राज्य सरकारने हातभार लावला पाहिजे असे मत देखील त्यांनी यावेळी मांडले। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। नाही, या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे। मी तो निर्णय वाचला नाही, पण अनेक वर्षाची ही मागणी होती। या अगोदर 1980च्या अगोदर असं आरक्षण दिलं जायचं। शेवटी जात धर्म हे काही बुकिंग करून ठरवता येत नाही। भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या डायरेक्टिव्हमध्ये 41व्या कलमामध्ये स्पष्टपणे सांगितलं की एखाद्याच्या आयुष्यामध्ये आगाखीचं जीवन त्याची चूक नसताना येत असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ही परिस्थिती बदलण्यासाठी योग्य नियम व कायदे केले पाहिजे। आता इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणारा कोणत्या जातीचा, मग तो मुस्लिम बांधव असू शकतो, तो शीख बांधव असू शकतो, तो ईसाई बांधव असू शकतो किंवा हिंदू बांधव असू शकतो, यांना आरक्षण देण्याच्या संदर्भात विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजींनी वेगाने निर्णय केले। त्यांचे निर्णय वेगाने अभ्यासपूर्ण होतात, ऐतिहासिक निर्णय होतात। त्यापैकी त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय केला की जात धर्म कोणताही असा गरीब असेल तर त्याला एक समान संधी असली पाहिजे। या स्पर्धेमध्ये येण्यासाठी त्याची गरिबी आडवी येऊ नये आणि त्याची आर्थिक परिस्थिती हे स्पीड ब्रेकर बनू नये आणि त्या दृष्टीने त्यांनी 10% आरक्षण दिलं आणि आरक्षणाचा फायदा अनेक जाती धर्माचा, मग तो मुस्लिम धर्माचा असेल की शीख धर्माचा असेल, तो हिंदू धर्माचा असेल की पारशी धर्माचा असेल, सर्वांना या संदर्भामध्ये जर ते परिवार आणि ते कुटुंब गरीब असेल तर एक संधी या आरक्षणाच्या माध्यमातून जर बुद्धिमान असेल, हुशार असेल तर त्यालाही प्राप्त होत असते। नाही, आरक्षण राज्यांनी सुद्धा द्यायचंच आहे, त्यामध्ये विचाराचा विषयच उपस्थित होत नाही। 10% आरक्षण केंद्राने दिल्यानंतर सुद्धा राज्य या संदर्भामध्ये निश्चित विचार करेल, यामध्ये प्रश्न उद्भवत नाही। कारण याच्यामध्ये जात ही बंधनच नाही। तुम्ही कोणीही गरीब असेल, गरीब हेच महत्त्वाची जात आहे। मेंदूचा मार्ग पोटातून जातो, हा जर मेंदूचा मार्ग पोटातून जात असेल तर निश्चितपणे कोण जात आहे, शेवटी गरीब हाच एक धर्म आहे, गरीब हीच एक जात आहे। मराठा समाज घेऊ शकतो, मराठा समाजात कोणीही गरीब हा लाभ घेऊ शकतो। मी जसं सांगितलं की कोणताही समाज असेल त्या समाजाचा गरीब यामध्ये लाभ घेऊ शकतो, यामध्ये प्रश्नच उपस्थित होत नाही। सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला हे मी वाचला नाही आणि या संदर्भात पुढच्या कॅबिनेटमध्ये एकदा तो निकाल जर आला असेल त्यावर चर्चा होईल। आणि महाराष्ट्र सरकारसुद्धा तुम्ही बघितलं असेल की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगाने निर्णय करतोच आहे। तुम्ही बघितलं असं अडीच वर्ष 50,000 रुपये दिले नव्हते, 2.5 वर्ष लागले, आम्ही दिलेत ते पैसे, वाटपही सुरू झालं दिवाळीमध्ये।
तर असे अनेक निर्णय आहे की राज्य सरकार वेगाने घेते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जो निर्णय म्हणून आमच्या समोर येईल आणि जनहिताचा लोकहिताचा असेल, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी तो महत्त्वाचा असेल तर आम्ही वेगाने निर्णय करू. निश्चितपणे हा मोठा दिलासा आहे. यातून अनेक जाती धर्माच्या बाहेर जाऊन एकतेची भावनाही निर्माण होईल आणि त्याही गरिबांना वाटेल की माझी काय चूक आहे, मी या जातीत जन्म घेतला तर मी काही बुकिंग करून थोडी आलो, पण मी गरीब आहे तर मग सरकार माझ्या पाठीशी उभं राहून मग संधी देते. या अंधारामध्ये मग चाचपडत राहण्याची आवश्यकता नाही. यातून मी माझ्या कर्तृत्वाने मात करत गरिबीवर मी मुख्य प्रवाहात येऊ शकतो. त्यामुळे मला वाटतं की जे गरीब परिवार आहे त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा यातून प्राप्त होऊ शकतो. नाही, पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदीजींच्या काही नाही, शेकडो निर्णयापैकी हा महत्त्वाचा निश्चितपणे निर्णय आहे. त्यांचा एक एक निर्णय, मग तो आत्मनिर्भर भारताचा असेल, स्टँडअप योजना असेल, मुद्रा योजना असेल, स्टार्टअप योजना असेल, जनधन खाते असेल, 11 कोटी काही लक्ष शौचालय देण्याचा असेल, हर घर जल योजना असेल, आत्मनिर्भर भारतामध्ये झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट, झिरो इम्पोर्ट ही भावना असेल. विश्वगौरव नरेंद्र मोदीजींचे निर्णय याची तुलना करता येत नाही. प्रत्येक निर्णय भारत मातेगा शक्तिशाली, वैभवशाली, सुखी, समृद्ध, भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत हे घडवण्यासाठी होतो. कागज मग एक काँग्रेसचा नेता म्हणाला की आता आतंकवादी हमले शून्यावर आले. आतंकवादी हमले किती व्हायचे, पण विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी अशी धडकी भरवली की तुम्ही समजू शकता. तर मला वाटतं की विश्वगौरव नरेंद्र मोदी हे देशासाठी जगतात. बाकी पक्ष मेरा परिवार मेरा देश आहे आणि विश्वगौरव नरेंद्र मोदी मेरा देश मेरा परिवार आहे या भावनेने काम करतात. नाही, भेद हा विषयापेक्षा ही संधी हा महत्त्वाचा विषय. यातून भेद निर्माण होईल असं म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही कोणत्या जातीत जन्म घेतला यावर आधारित गरिबी जर तुमच्या नशिबी असेल तर ती बदलवण्यासाठी हा निर्णय आहे. जाती आणि धर्म यामधला भेद दूर करण्यासाठी एक विशेष अभियान हे निश्चितपणे भविष्यात करावं लागेल. कारण हम सब एक है आणि या भावनेनेच आपण बघितलं असेल की 3 दिवस हर घर तिरंगा, हर मन तिरंगा. नाही, या निर्णयामुळे निश्चितपणे काही गोष्टी बदलतात की सर्वांना एक चांगली संधी प्राप्त होते. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.